नमस्कार, मी भाग्यश्री. तुमचं माझ्या विदर्भातली मुलगी भाग्यश्री या चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला माहीतच असेल, मी मागल्या शनिवारी आली माझ्या आईकडे. आता मला 1 आठवडा पूर्ण झालेला आहे आणि माझ्या मिस्टरांचं पण तिकडे करायला कोणी नाही, म्हणजे माझी ताई वगैरे आहे, पण त्यांना काही वस्तू दिसत नाही वगैरे, ते चिडचिड करतात फोनवर. म्हणून आता मला लवकरच 2 दिवसात जावं लागणार आहे. आणि असं समजा हा इथला शेवटचा व्लॉग आहे म्हणून. तर काल माझी मोठी बहीणसुद्धा आलेली. तिने माझ्यासाठी एक छानसं गिफ्ट आणलेलं आहे, ते तुम्हाला दाखवते आज मी. हे बघा कसं आहे गिफ्ट. आतमधनं सुद्धा खूप छान आहे आणि एक मिनी चेन, म्हणजे मिनी पॉकेट आहे त्याला आतमध्ये, आणि बरंचसं सामान यामध्ये मावू शकतं. अशा प्रकारे तिने माझ्यासाठी खूप छान गिफ्ट आणलं आहे. थँक्यू ताई माझ्यासाठी गिफ्ट आणल्याबद्दल. आणि तुम्हाला हे सांगण्यासाठी मी व्लॉग शूट करते आज, की तुम्ही 2-3 दिवसापासून माझे व्लॉग्स पाहत असाल तर तुम्हाला दिसत असेल की मी जिथे शूट करते, म्हणजे दिवसाचं शूट माझं झाडाखाली असते, पण जेव्हा मी घरात शूट करते तेव्हा मागचं बॅकग्राऊंड जास्तीत जास्त असं ब्लॅक येते. ते कशामुळे येते? माझ्या आईचं भरपूर जुनं घर आहे हे, म्हणजे असं म्हणतात की इथे 4 पिढ्या गेले आहे या घरातच. आणि भरपूर जुनं घर आहे. भरपूर म्हणजे जास्तीत जास्त इथे पूर्ण भिंती मातीच्याच आहे. 1-2 भिंती फक्त सिमेंटने तयार केलेल्या आहे, जे आत्ता उभारले आहे. नाही तर पूर्ण घर असं पडकं झालेलं आहे. त्यामुळे कोणते पण इथे लाईट लावा, याचं बॅकग्राऊंड ब्लॅकच येणार आहे. पूर्ण काळंच दिसते मी जेव्हाही शूट करते तेव्हा. मला काही जुने फोटोज दिसले आहे आणि ते तुमच्याशी आता शेअर करते मी. पहिला हा फोटो, हा 2020 मधला 2022 मधला फोटो आहे. तेव्हाच्या महालक्ष्मीचा फोटो आहे हा. त्यानंतर हा माझा दुसरा फोटो बघा. हा माझ्या कॉलेज लाईफमधला फोटो आहे, तेव्हा मी डॉन होते मस्त. आणि हा माझ्या पप्पासोबतचा फोटो, आदर्शाला गेली होती मी तेव्हाचा फोटो आहे. सावनेर आदर्शा तिथला फोटो आहे हा. हा मी तिघी बहिणी, ही मोठी बहीण, ही मधली आणि मी थर्ड. ही माझी मोठी बहीण आहे. अजूनपर्यंत तरी ब्लॉगमध्ये ती आली नाही आहे, तिला नाही आवडत यायला म्हणून ती आली नाही आहे, पण लवकरच मी तिला दाखवणार आहे. आणि हे मोठी बहीण आणि माझी भाऊजी. तर काही फोटो दाखवले आणि काही अल्बम आहे आमच्याकडे अजूनही, पण ते काही मला दिसत नव्हते, म्हणून मी जितके मला आता इथे पुसक केल्यावर सापडले तितके तुम्हाला दाखवत आहे. तर तुमच्या इकडे अशा काही आठवणी असतील तर आमच्याशी शेअर करा. कमेंट्समध्ये सांगा तुम्ही हे असे जुने दिवस एन्जॉय केले आणि त्याची तुम्हाला आठवण येते का ते. आणि माझे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. ओके, तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आईला स्वयंपाकात मदत करते, तुम्हीही करा. बाय बाय.